आजही गावाकडे गुरेवासरे रानात सोडली की त्यांची तीच दिवसभर रानात चरून आपणच संध्याकाळी घरी येतात. आमच्याही घरी असंच होतं. आजही आम्ही आमची जनावरे रोजच्याप्रमाणे रानात चरण्यासाठी सोडली, परंतु वासरे घरी आली आणि गाय घरी आलीच नाही. एवढ्यात गाय घरी यायला हवी होती आणि अजून ती घरी न परतल्यामुळे आईचं टेन्शन वाढू लागलं. काळजीचं कारणही तसंच होतं, कारण गाय 9 महिन्यांची अवघडलेली होती. सह्याद्रीच्या या भागात अनेक जंगली हिंस्र श्वापदांचा वावर असल्याने गुराढोरांची विशेष काळजी घ्यावी लागते. आणि याआधी आमचा लाडका कुत्रा प्रिन्स आणि त्याआधीही गावातील काही गुरे, शेळ्या ही हिंस्र श्वापदांची शिकार झाले होते. त्यामुळे गायीलाही असं काही झालं तर नसेल ना, या भीतीने आमची घाबरगुंडीच उडाली होती. गायीच्या गळ्यातील घंटीच्या आवाजावरून तरी ती आसपास कुठेतरी असेल या आशेने पप्पांनी आजूबाजूचा सर्व परिसर पालथा घातला, पण गायीचा कुठेच ठावठिकाणा लागेना. दुसरा दिवस उजाडला. आता काहीही झालं तरी गायीला शोधून घरी आणायचंच या भावनेने आई आणि पप्पा तिला शोधण्यासाठी निघालेच होते. तोवर दुरून घंटी वाजण्याचा आवाज कानावर पडला आणि धावत पळत आम्ही समोर जाऊन बघतोय तर काय, गाय आपल्या छोट्याशा पाडसाला घेऊन घराच्या दिशेने येताना दिसली. आणि तिला येताना बघून मला एकच वाक्य आठवलं की खरंच, देव तारी त्याला कोण मारी. परमेश्वर कृपेने फोन हातातच असल्याने हे सारे क्षण आम्हाला कॅमेऱ्यात कैद करता आले. आई आणि तिचं बाळ यांच्यातील नातं किती छान आणि पवित्र असतं ना, त्या भावनेनेच आम्ही मनोमन खुश झालो होतो, कारण हे नातं आज आम्हा सर्वांना समोर अनुभवता आलं होतं. व्हिडिओ अजून संपलेला नाही बरं का, कारण गाय सुखरूप घरी आली, मग आता खरवस तर बनलाच पाहिजेत. आई वासरू बघायचं आहे. सांग जरा, गायलाच मारते. बरं तिथं दाखवत तुला. अरे भारी आहे की हन्नासारखं वासरू. चल आता गायलाच मारते. चल बाबू, चल चल चल. दूध दिलं गाय ना? दिले तुला खरवस करा करून देते या. दूध गाळून झालंय, मला कर पुढचं काय ते, मला काही येत नाही. गुळ घालायचं. गुळ घालायला पाहिजे. चिरू गुळ चिरू आहे की, म्हणजे ते पटकन त्यात विरघळेल. बघ आधी बारीक करून हातात नीट करायला बघ गुळ तेवढा
चमचा घेतला चांगला उग्या काढले. पानकोच तुम्ही म्हणा की तूच म्हण तू घातलं तुम्ही पालक माडं कसं अण्णा सगळं राजा करायचं. महाराजा घरच्या देवा भवानी माते इथलं मूर्तीच्या राणी इथल्या पडलं ती गाय बघा बाहेर गेलेली आहे. ती घेऊन एक तुला काय गाणं घातलेलं वाटतंय. ती गाय आता काय 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 गाणं घातलं येते का? हा ते आल्याबद्दल ते आपलं परत सांभाळतं. आणि काय बोललेलं त्या देवा काय नाही बोलायला हेच खरवीच ठेवी म्हणून फक्त करून ठेवला रात्री पण. होय महाराजा चला आता हे वासराला द्यायचं आहे. आता देतो बघ तुला गाईला द्यायचं नाही तू वासराला द्यायचं तोंडाला लावायचं तिच्या. तुम्ही या 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 माझी बा मस्त तुला माहिती आहे जोडून हात खाऊ नको म्हणून जाईल तेवढंच ते बास